नमस्कार विद्यार्थ्यांना, माझं नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर व्याकरणचा धडा आलेला आहे त्याचं नाव काय, क्रिया, आणि हा यांचा दुसरा सीझन आहे। तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय करणार किंवा काय पाहणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, आता आपण इथे पाहणार आहे क्रिया यांचे अन्य भेद। काय पाहणार आहे? क्रिया यांचा अन्य भेद पाहणार आहे। तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। क्रिया यांचे अन्य भेद, क्रियाचा अन्य भेद किती आहे? 3 भेद आहे। किती? 3 भेद आहे। पहिला संयुक्त क्रिया, दुसरा सहाय्यक क्रिया आणि तिसरा प्रेरणार्थक क्रिया। क्रिया यांचा अन्य भेद 3 आहे। पहिला आहे संयुक्त क्रिया, दुसरा आहे तुमच्या सहाय्यक क्रिया आणि तिसरा आहे तुमच्या प्रेरणार्थक क्रिया आहेत। तर चला बघूया यांच्यामध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, पहिले तुमच्या समोर आलेला आहे संयुक्त क्रिया। काय आहे? संयुक्त क्रिया आहे। संयुक्त क्रिया कोणाला म्हणत आहे किंवा संयुक्त क्रिया काय आहे ते आता आपण पाहणार आहे। बघा, वाक्य के अधिक क्रियाओं का प्रयोग होने पर संयुक्त क्रिया होती है। जे वाक्य आहे त्यामध्ये अधिक क्रिया यांचा प्रयोग होऊन जात आहे तर त्यांना आपण संयुक्त क्रिया असंही म्हणत आहे। नीटप्रमाणे ऐकून घ्या, पुन्हा सांगत आहे। वाक्यातून ज्यात अधिक क्रिया यांचा प्रयोग होऊन जात आहे तर त्यांना आपण संयुक्त क्रिया असंही म्हणतो। खालती काही वाक्य दिले आहेत, त्यातून ध्यानपूर्वक पढ़ायचं आहे। पहिला, राजा रथ पर सवार हो गया। राजा कुठे सवार होऊन जात आहे? रथामध्ये सवार होऊन जात आहे। राजा जे आहे ते कुठे सवार होऊन जात आहे? रथमध्ये सवार होऊन जात आहे। दूसरा, एक बार पूरी क्लास पिकनिक जा रही थी। एक बार पूर्ण क्लास पिकनिक जात होती किंवा जात होती। तीसरा, खेती सीखने के पहले लोग शिकार करते थे। जेव्हा ते शेती शिकत होते त्यांच्या पूर्वी ते काय करत होते? शिकार करत होते। काय करत होते? शिकार करत होते। तर याप्रमाणे संयुक्त क्रिया काय आहे काय नाही हे आपण जाणून घेतलेले आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, ये वाक्यों में हो गया, जा रही थी, करते थे आदि क्रिया शब्द है, परंतु ये सभी क्रियाएं एक से अधिक है, ये संयुक्त क्रिया है। या वाक्यातून होऊन जात आहे किंवा होऊन जाणार आहे हा सगळं जे क्रिया आहे त्यातून त्यांना क्रिया शब्द आहे, परंतु हा सगळंच जे क्रिया आहे ते एक ते अधिक आहे त्यांना आपण संयुक्त क्रिया असंही म्हणतात। त्यांना आपण काय म्हणतात? संयुक्त क्रिया असंही म्हणत आहे। पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या। या वाक्यातून होऊन जाणार आहे किंवा करून जात आहे किंवा करत आहे हा सगळं क्रिया जे आहे शब्द क्रिया आहे परंतु त्या सगळं जे क्रिया आहे ते एक ते अधिक आहे त्यांना आपण संयुक्त क्रिया असंही म्हणतो। कळलं? आता आपण दुसरा पाहणार आहे। तर दुसरा बघून घ्या। बघा, वाक्य में एक से अधिक क्रिया का प्रयोग होने पर संयुक्त क्रिया होती है। वाक्यामध्ये एक ते अधिक क्रियाचा प्रयोग होत जात आहे तर त्यांना आपण संयुक्त क्रिया असंही म्हणतो। जसं इथे बघा, संयुक्त क्रिया के कुछ अन्य उदाहरण। संयुक्त क्रिया यांचं काही अन्य उदाहरण आहे। काय आहे? संयुक्त क्रिया यांचं अन्य काही उदाहरण आहे। तर पहिला आहे, राजा साहब स्टेशन पर मेरा इंतजार कर रहे थे। काय आहे? पहिला, राजा साहब हा स्टेशनमध्ये काही बघा, पुन्हा सांगत आहे माईक, संयुक्त क्रिया यांचे काही अन्य उदाहरण पण आहे ते आता नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे तुम्ही सगळं व्यवस्थित। तर पहिला आहे, राजा साहब स्टेशन पर मेरा इंतजार कर रहे थे। राजा साहब हे स्टेशनमध्ये माझा इंतजार करत होते। तर याप्रमाणे कर रहे थे। दूसरा, सूची का सामान लेट लेट दिल की धड़कन दुगनी हो गई थी। सूची यांचं सामान घेऊन लेट लेट दिलाची धड़कन दुगनी होऊन जात होती। तिसरा, मंजिला इमारत बन रही थी। बहुमंजिला इमारत बनत होती। चौथा, मैं उनसे मिलने पहुंच गई। मी त्यांच्याशी भेट करायचा तिथे पोहोचली। तर याप्रमाणे असाही संयुक्त क्रियाचं काही उदाहरण मी तुमच्या समोर दिलेले आहेत। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, आता आपण पाहणार आहे सहायक क्रिया। काय पाहणार आहे आपण? सहायक क्रिया। जो क्रिया मुख्य क्रिया का अर्थ प्रकट करने में सहायता प्रदान करती है वह सहायक क्रिया कहलाती है। जे क्रिया पुन्हा सांगत आहे मी, जे क्रिया मुख्य क्रियाचा अर्थ प्रकट करून देत आहे, जे क्रिया मुख्य क्रियाचा अर्थ प्रकट करताना सहायता प्रदान करत आहे, जे क्रिया मुख्य अर्थाचा अर्थ प्रकट करून त्यांची सहायता प्रकट करत आहे
त्यांना आपण सहाय्यक क्रिया असंही म्हणतं किंवा ते सहाय्यक क्रिया असंही म्हणून जात आहे. खालती काही वाक्य दिलेले आहे सहाय्यक क्रियाच्या, ते आता आपण पाहणार आहे. बघून घ्या. पहिला, तभी व उच्च अधिकारी आ गए. तेव्हा त्याच वेळी ते उच्च अधिकारी आलेला होता. पिताजी बात बात पर झल्ला पडते. पिताजी म्हणजे वडील जे आहे ते बातमीला झल्ला पडून जात होता. तिसरा, स्टोव पर मिनिट बुझने लगे. आणि स्टोववर मिनिट बुजलेले होते. तर याप्रमाणे सहाय्यक क्रियेचं असंही उदाहरण दिलेले आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा इथे आ गए, झल्ला पड़ते और बुझने लगे क्रियाओं में आना, झल्लाना और बुझना मुख्य क्रिया शब्द है. इथे आलेला आहे किंवा झडा पडत आहे, बुझने लगा हा जे क्रिया आहे ते येऊन जाणार आहे, तर त्यांना आपण मुख्य क्रिया शब्द असंही म्हणतो. पर ये अकेले अर्थ को पूरी तरह स्पष्ट नहीं कर पाते. परंतु हे एकटंच अर्थाला पूर्णतर्फ स्पष्ट नहीं करू शकतं. इनके अर्थ को पूर्णता देने के लिए सहायक शब्दों की आवश्यकता है. यांच्या अर्थला पूर्णता देण्याबद्दल त्यांच्या सहायक शब्दांची आवश्यकता आहे. गए, पडते और लगा सहायक क्रिया शब्द है. गए कुठे जाणार आहे किंवा पडणार आहे किंवा हा सगळं सहायक क्रियाचे शब्द आहेत. आता आपण पाहणार आहे सहायक क्रिया यांचे काही अन्य उदाहरण. काय पाहणार आहे? सहायक क्रिया यांचं अन्य उदाहरण बघून घ्या. पहिला, जुहू की तयारी चरम सीमा पर पहुंच गई. जुहू जाण्याची तयारी चरम सीमावर पोहोचलेली आहे. दुसरा, अपने कपडे खुद नहीं धो सकते. आपले जे कपडे आहेत ते स्वतः तुम्ही नाही धुवू शकतो का? आणि तिसरा, अब आदमी को जिंदगी से ज्यादा आराम से कटने लगे. आता जे माणूसची जिंदगी आहे ते खूपच आरामातून कटून लावलेली आहे. तर याप्रमाणे इथे सहायक क्रिया यांचे उदाहरण पण दिलेले आहे. आणि सहायक क्रिया यांच्या उदाहरणबद्दल अजून काय दिलेले आहे हा सगळं इथे आहे. आता अजून काय आहे बघून घ्या. बघा, तिसरा आहे तुमच्या प्रेरणार्थक क्रिया. तिसरा तुमच्या समोर आलेला आहे ते काय आहे? प्रेरणार्थक क्रिया. जो क्रिया शब्द यह बताए की करता स्वयं कार्य न करके. जे क्रिया शब्द हे सांगून जात आहे की कर्ता जो आहे ते स्वतः कार्य नाही करत आहे, ते दुसऱ्यांना करवत आहे. जे कार्य जे आहे ते दुसऱ्यासाठी करवत आहे त्यांना आपण प्रेरणार्थक क्रिया असंही म्हणतात. पुन्हा सांगत आहे, मिनिटप्रमाणे ऐकून घ्या. जे क्रिया शब्द स्वतःहून जे कर्त्याचं कार्य नाही करते, दुसऱ्यांचा करून काम करत आहे, त्यांना आपण प्रेरणार्थक क्रिया असंही म्हणतो. खालती काही वाक्य बघा. माँ मुझे पढ़ाती है. आई मला शिकवत आहे. दीदी धोबी से कपडे धुलवाती है. माझी ताई जे आहे ते धोबीकडून कपडे धुलत आहे. तर याप्रमाणे हे जे कार्य आहे ते स्वतः करायचं नाही आहे, दुसऱ्याचे जाऊन काम करत आहे, त्यांना आपण प्रेरणार्थक क्रिया असंही म्हणतं. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा इथे, यहाँ माँ और दीदी करता है. इथे आई किंवा बहीण करता आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्या, पुन्हा सांगत आहे मी. इथे आई किंवा बहीण करता है, पर वे स्वयं कार्य न करके किसी दूसरे से कार्य करवाते हैं. माँ मुझे पढ़ाती है. याबद्दल ती स्वतः कार्य नाही करत आहे, आपले जे कार्य आहे ते दुसऱ्याकडे करून देत आहे, तर यांना आपण प्रेरणार्थक क्रिया असंही म्हणतात. जसं इथे माँ मुझे पढ़ाती है, आई मला शिकवत आहे. दीदी धोबी से कपडे धुलवाती है, माझी बहीण जे आहे धोबीकडून कपडे धुलवत आहे. तर याप्रमाणे पढ़ाना और धुलवाना प्रेरणार्थक क्रिया आहे. याप्रमाणे शिकवणारा आणि धुलणारा हे एक पढ़ाना और धुलवाना एक प्रेरणार्थक क्रिया आहेत. प्रेरणार्थक क्रिया यांचे काही अन्य उदाहरण पण आहेत, ते आता आपण बघणार आहे. पहिला, नौकर मेहमानों को पाणी पिलाता है. नौकर हा मेहमानाला म्हणजे अतिथीला पाणी पियत देणार आहे. दुसरा, पिताजी बच्चों को फुटबॉल खिला रहे. पिताजी म्हणजे वडील जे आहे ते मुलांना फुटबॉल खेळत आहे. दीदीने माली से पौधे लगवाए. बहीण म्हणजे माझी बहीणने माली बरोबर पौधे मागवणार. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की जे करत आहे ते स्वतः कार्य नाही करत आहे, ते आपला कार्य दुसऱ्याकडे करून घेत आहे. तर यांना आपण प्रेरणार्थक क्रिया असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे प्रश्न किंवा उत्तरे. नीचे दिए गए वाक्यों में क्रिया छाटकर लिखो. खालती काही वाक्य दिलेले आहे, त्यामध्ये आपल्याला क्रिया साठवून लिहायचं आहे. तर पहिला आहे, वह पुण्य नाम तेरा प्रतिदिन सुनू सुनाई. ते तुमच्या जे पुण्य नाम आहे ते प्रतिदिन सुनू आणि सुनाणार. तर सुनू सुनाव. दुसरा, मेरा मन पूछता है. माझं मन विचारत आहे. तर पूछता.
तर पूछता है. तिसरा, परमेश्वर मेट्रो के खंबे के नीचे रात गुजारता है. तर इथे गुजारता है, तर हा जे आहे ते क्रिया आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता चौथा प्रश्न, हर व्यक्ति विद्यार्थियों के हौसले की प्रशंसा कर रहा था. हर व्यक्ती, जे तिथे कोणताही जे व्यक्ती होता ते सगळं लोक विद्यार्थीचे हौसल्याची प्रशंसा करत होता. तर कर रहा था, तर याप्रमाणे कर रहा था हे एक क्रिया आहे. मैं कल से स्कूल नहीं जाऊंगा, जाऊंगा हा पण एक क्रिया आहे. रजा साहब की सिर्फ सांस चल रही थी, तर रजा साहब यांची फक्त सांस चढत आहे, तर चल रही थी. तर याप्रमाणे इथे हा काय आहे क्रिया आहे. सातवा, हम दोनों दत्तचित्त तयारी में जुट गए. आम्ही दोघंही दत्तचित्त तयारीला जुटून जात आहे, तर जुट गए. तर याप्रमाणे हा जे आहे क्रिया आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, कर्म के आधार पर क्रिया की पहचान. आता कर्माच्या आधारे क्रियाचं पहचान करायचं आहे. ये पौर्णिमा की रात थी, अकर्मक क्रिया. हा पौर्णिमाची रात्र आहे, हे कोणती आहे अकर्मक क्रिया आहेत. मैंने दरवाजे, नीटप्रमाणे ऐकून घ्या. मैंने दरवाजे की घंटी बजाई. मैंने काय केलं, मीनी काय केलं, दरवाजे यांची घंटी वाजवली. तर सकर्मक क्रिया, वाजवली हा एक सकर्मक क्रिया आहे. चौथी बहन खेल में मग्न हो गई. चौथी बहीण खेळामध्ये मग्न झालेली होती. तर याप्रमाणे हा एक अकर्मक क्रिया आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, मैंने पहले भी कई बार डॉक्टर रामकुमार वर्मा को देखा था. मैंने पहिलेही किती वेळ डॉक्टर रामकुमार वर्मा यांना पाहिलेले आहे. तर हा सकर्मक क्रिया आहे. हा काय आहे सकर्मक क्रिया आहे. आता पाचवा, सभी लोग सकते में आ गए. सभी लोग सकते में येणार आहे. तर याप्रमाणे हा अकर्मक क्रिया आहे. हा काय आहे अकर्मक क्रिया आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, नीचे दिए गए वाक्य में प्रयोग की गई क्रिया छाटकर भेद लिखो. खालती काही वाक्य दिलेले आहे, त्यामध्ये आपल्याला क्रिया छाटून लिहायचं आहे. तर पहिला काय आहे, गेहूं की बालियां हवा में झूम रही थी. गेहूं यांची बाली हवामध्ये वारामध्ये झुमत होती. तर याप्रमाणे झूम रही थी संयुक्त क्रिया. झुमत आहे हा एक संयुक्त क्रिया आहेत. आता 5-7 मिनिट तो हम स्वप्न लोक में विचरते. 5-7 मिनिट आम्ही स्वप्न लोकातून विचरत आहे. तर रहे प्रेरणार्थक क्रिया आहे. रहे काय आहे प्रेरणार्थक क्रिया आहे. तिसरा, मुझे बेकसूर को क्यों काट रहे हो. मी बेकसूर आहे, मला क्यों काही काटत आहे. तर याप्रमाणे काट रहे हे संयुक्त क्रिया. काट रहे आहेत हा एक संयुक्त क्रिया आहेत. कळलं हो. तर अजून काय आहे बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो, आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपल्याला क्रिया यांची परिभाषा बघितली आणि यांचे काही अन्य प्रकार पण आपण बघितले आणि याबद्दल आपल्याला असं माहिती झालेले आहेत की कशाप्रमाणे आपल्याला प्रश्न किंवा उत्तरे लिहायचं आहे आणि कसा बरोबर यांचे प्रश्न होणार आहे. कारण की सकर्मक आणि अकर्मक आणि संयुक्त क्रिया हा सगळं तुम्ही पाहणार आहे. सकर्मक किंवा प्रेरणार्थक क्रिया हा तुम्ही सगळं पाहिले. तर याबद्दल तुम्हाला कसं त्यांच्या बातमी करायचं आहे किंवा त्यांची परिभाषा कसं आहे ते तुम्हाला सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे आणि त्यांचं प्रश्न किंवा उत्तरे कसं प्रमाणे दिलेले आहे ते पण तुम्हाला बघायचं आहे. कळलं की नाही हो. तर बघून घ्या.